काल क्वेश्चन 2 मधले आपले प्रॉब्लेम झाले होते. काही 2 प्रॉब्लेम झाले होते. तिसरा पुढचा पहा. इंटिग्रल फ्रॉम 0 टू, ॲक्च्युअली तिथं 4 पाय होतं. 0 टू 4 पाय घेऊन सोडवून पाहिलं मी. ते 1 to 1 वगैरे ते येऊ लागलं म्हणून मी त्याला π/2 करून पुन्हा सोडवले. आणि पुन्हा 0 to π घेऊन पुन्हा थोडंसं खाली भाग वेगळा अजून इकडे दाखवलेला आहे पहा. 0 to π/2 केलं. sin 2x डिवायडेड बाय sin raised to 4x प्लस cos raised to 4x dx. 4 ला 2 raised to स्क्वेअर केला दोन्ही ठिकाणी. आणि ह्या साइन स्क्वेअरला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स केलं. पुन्हा ब्रॅकेट स्क्वेअर एक्स ॲज इट इज आहेच. आता सबस्टिट्यूट केलं. कॉस एक्स इज इक्वल टू टी, सॉरी कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी. कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू टी जर सबस्टिट्यूट केलं तर डेरिव्हेटिव्ह काढताना एक्स रेज टू एनचा पहिल्यांदा फॉर्म्युला ते आला मग एन इंटू कॉस एक्स. आणि चेन रूलनं कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता हे झाले मग 2 साइन एक्स कॉस एक्स. हा मायनस जर इकडे घेतला तर 2 साइन एक्स कॉस एक्स म्हणजे साइन 2x आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून मग हा झाला साइन 2x dx इज इक्वल टू मायनस डी टी. लिमिट चेंज करायची. एक्स इज इक्वल टू जर 0 घेतलं तर टी इज इक्वल टू कॉस 0चा स्क्वेअर. कॉस 0 असतं 1, 1चा स्क्वेअर झाला 1. आणि एक्स इज इक्वल टू जर π/2 घेतलं, इथं आधी 4 पाय घेऊन पाहिलं होतं मी. π/2 जर घेतलं तर कॉस π/2 ची किंमत असते 0. आता 4 पाय जर घेतलं तर हाच प्रॉब्लेम पुन्हा इथं मी बाजूला हे करून 0 उत्तर त्याचं आणून दाखवलेलं आहे. मग समजा हे 4 पाय घेतलं तर हे इथपर्यंत बाकी सगळंच आहे. इथंच फक्त एक्स इज इक्वल टू 4 पाय येणार. आणि कॉस 0ची किंमत 1 असते. कॉस पायची -1, कॉस 2 पायची +1, पुन्हा अजून -1. आणि त्याचा स्क्वेअर जर केला तर +1, म्हणजे परत एक्सची किंमत 1च यायला लागली. इथं असं बांध दाखवला आहे पहा इकडं. ठीक आहे. म्हणजे हे लिमिट जर 0 to 4 पाय असतील तर कॉस 0ची किंमत 1 असते. त्याच्यावरून ही 1 आला. 4 पाय जर घेतलं तर परत स्क्वेअर केल्यावर तो 1 आला. आणि 1 to 1 पहिली जी प्रॉपर्टी होती ती एकदम मी लक्षात नव्हती घेतली. पहिल्या प्रॉपर्टीनुसार 1 to 1 लिमिट आहे. म्हणून इथं काही का असताना उत्तर त्याचं काय लिहू शकतो आपण 0. लक्षात काही असो इथं मग हे दोन्ही इक्वल जर असतील तर त्यानुसार 0 येऊन जाईल त्या आन्सर. आणि मग हे मी आता π/2 घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. त्याची लिमिट आता 1 to 0 झाली. हे मायनस डी टी झालं. आता 1 मायनस टी आलं हे, कारण की कॉस स्क्वेअर इज इक्वल टू टी घेतले आपण. आणि हा प्लस टी स्क्वेअर. 1 मायनस म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इथं सॉल्व्ह करून घेतलं. ए स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे -2t प्लस बी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर. हा टी स्क्वेअर 2t स्क्वेअर -2t + 1 आला. ठीक आहे. हे जे मायनस होतं ह्या मायनस इंटिग्रल चेंज करून टाकले, प्लस केलं 0 to 1 बाय प्रॉपर्टी 2. लिमिट जर इंटरचेंज करायची असतील तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह इंटिग्रल होऊन जाईल. आता इथं ह्याला सॉल्व्ह करण्यासाठी 2 कॉमन काढला. तो 1/2 झाला डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळे. डी टी डिवायडेड बाय इथं टी स्क्वेअर झालं. इथं -t. ह्या 1ला मात्र 2 डिवाइड होत नाही म्हणून 1/2 आला. सेकंड थर्ड टर्म ॲडजस्ट केली. आता ए स्क्वेअर -2a आहे इथं. बी नाही म्हणजे बी काय आहे इथं 1/2. हा 2 इथं ॲडजस्ट केला आहे मी फॉर्म्युल्यामधला. 2a बी इथं काय नाहीच आहे, पण हा 2च एक्स्ट्रा घेतला आहे म्हणून ह्या 2ला कॅन्सल करण्यासाठी 1/2 घेतला. मग हाच तुमचा इथं काय तयार झाला बी. मग बी स्क्वेअर केलं तर 1/4 झाला. आपल्याजवळ आहेत 1/2. 1/4 इकडे घेऊन केला का मायनस केला. ह्या पहिल्या 3 टर्म मायनस असल्यामुळे ए मायनस बी म्हणजे टी -1/2 ब्रॅकेट स्क्वेअर झाल्या. 1/2 मधून 1/4 काढला तर 1/2च राहतो शिल्लक. सॉरी 1/4च शिल्लक राहतो. हे पण सबस्ट्रॅक्शन करून दाखवली. ते 1/4 येईल. त्या 1/4ला काय केलं 1/2चा स्क्वेअर केलं. म्हणजे हे मिळालं आता आपल्याला इंटिग्रल dx डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरच्या टाईपमध्ये. त्याचं इंटिग्रेशन असतं 1/a tan इनवर्स x/a. म्हणजे हा 1/2 ॲज इट इज. 1/a म्हणजे 1/2. 1/1/2 आलं. tan इनवर्स ऑफ x म्हणजे t -1/2 आणि a म्हणजे 1/2.
इंटिग्रलची लिमिट 0 to 2. हा 1/2 न्यूमरेटर मधला आणि डिनॉमिनेटरला कॅन्सल झाला. याला 2 न मल्टिप्लाय जर केलं तर हे 2t - 1 आलं, इथला 2 कटला, हा 2 कटून गेला, म्हणजे 2t - 1/1 लिहायची काही गरज नाही. आता 1 ठेवलं लिमिट आणि नंतर 0. 1 ठेवल्यावर काय होईल, इथं तर 2t - 1 आहेत, म्हणजे tan इनव्हर्स ऑफ 2 × 1 - 1. आता 0 ठेवल्यावर मायनस tan इनव्हर्स ऑफ 2 × 0 - 1. हे 2 - 1 1 आलं, म्हणजे tan इनव्हर्स 1, आणि हे आलं tan इनव्हर्स -1. tan ऑफ -θ मायनस tan θ असतं, त्याच्यावरून हे आन्सर -π/4 आलं. हे π/4, कारण की tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते आणि tan π/4 ची व्हॅल्यू काय येणार मग -π/4. ह्या मायनसमुळं हे मायनस मायनस काय होतील प्लस, म्हणजे π/4 प्लस π/4 हे आलं π/2. म्हणजे ह्या प्रॉब्लेमचे 2 आन्सर मिळाले. एक π/2 घेऊन सोडवल्यामुळे इथं 0 to π/2 घेतल्यामुळे इथं आन्सर π/2 आलं, आणि 0 to 4π असंच जर ठेवलं असतं तर त्याचं आन्सर तिथंच संपून गेलं असतं, ते 0 मिळून गेलं असतं. सेम प्रॉब्लेम 4 नंबरला आहे पहा, तसंच आन्सर त्याचं 0 येणार आहे. इंटिग्रल फ्रॉम 0 to 2π √cos x into sin cube x dx. ताबडतोब लक्षात येतं, ह्या sin cube x ला मी sin square x into sin x केलं, ह्या sin square x ला 1 - cos square x केलं. आता cos x = t ठेवला, इथं cos x आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह आला -sin x dx = dt, त्याला डायरेक्ट sin x dx = -dt केलं. लिमिट चेंज केली, x = 0 असताना t = cos 0 म्हणजे 1 आला, आणि 2π असताना t = परत cos 2π हे सुद्धा 1 येणार, कारण की 180 डिग्रीमध्ये जर बदलत गेलो आपण तरच ती फक्त प्लसची मायनस, मायनसची प्लस होते. मग 0ला जर 1 असेल तर पायला -1 येणार, 2π ला परत +1 आली, म्हणजे हे +1 मिळाले. मग I = इंटिग्रल फ्रॉम 1 to 1च मिळालं. हे आपण एक प्रोसिजर म्हणून इथं √t लिहून टाकला कॉसचा, इथं 1 - t², हे -dt, हे इकडं घेतलं साईन, आणि हे 1 to 1 असल्यामुळे आन्सर काय करून टाकलं, डायरेक्ट 0 लिहिलं. त्याची यूज कशाचा केला आपण, प्रॉपर्टी 1चा. इथं सुद्धा आपण ज्यावेळेस हे आन्सर 0 लिहिलं तर हे बाय प्रॉपर्टी 1 नंबरच्या प्रॉपर्टीचा वापर करून ते आन्सर 0 लिहून टाकलं. पुढचं 5वं आता, इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 dx / 5 + 4 cos x. हे जर इंटिग्रेशनचं साईन नसते, सॉरी लिमिट नसते साईन म्हणण्यापेक्षा, तर हे a + b cos x + c sin x या पद्धतीमध्ये आहे. म्हणजे त्याचं सबस्टिट्यूशन ठरलेलं होतं, आपल्याला माहिती आहे tan x/2 = t. इथे x/2 जर असेल तर इथं 2dt घ्यावं लागतं, म्हणजे dx = 2dt / 1 + t². cos x ची व्हॅल्यू पण ठरलेली असते, 1 - t² / 1 + t². इंडिपेंडेंट मध्ये आपण असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे. लिमिट चेंज केलं, x = 0 घेताना tan काय मिळेल, सॉरी t = 0/2 म्हणजे tan 0 ची व्हॅल्यू आली 0. त्यानंतर x = π/2 जर मांडलं तर t = काय येणार आहे, tan π/4 येणार, कारण की ते π/2/2 म्हणजे π/4 = आलं 1. इथंच π/4 चुकून गेलेलं माझ्याकडून, हा इथं π/2 आहे. म्हणजे लिमिट इंटिग्रेशनची चेंज झाली 0 to 1 2dt झालं. हे सगळं dx ची व्हॅल्यू 5 + 4 × cos ची व्हॅल्यू, याला 1 घेतलं, सॉल्व्ह केलं. 5 ने हा 1 + t² ला मल्टिप्लाय केलं, 5 + 5t² आले. 4 ने ला मल्टिप्लाय केलं, 4 - 4t² आले. हा दोघांचा डिनॉमिनेटर सारखा कॅन्सल झाला, 2 बाहेर घेता येतो आपल्याला. ते नेक्स्ट स्टेपला घेऊ, 5t² - 4t² आले t², 5 + 4 आले 9. 2 बाहेर घेतला, इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 dt / t² + 3² केलं. परत tan इनव्हर्सचाच इथं वापर होणार आहे. हा 2 ॲज इट इज 1/a, a म्हणजे 3, tan इनव्हर्स ऑफ x/a म्हणजे t/3 0 to 1. हे 2/3 झाली. tan इनव्हर्स ऑफ 1/3 पहिल्यांदा मायनस tan इनव्हर्स ऑफ 0. फक्त tan इनव्हर्स ऑफ 0 ची व्हॅल्यू इथं 0 लिहू शकतो आपण. याला मात्र तसंच ठेवावं लागेल, कारण की ही स्टँडर्ड आपल्या टेबलमधली व्हॅल्यू नाही. √3 असलं असतं तर असली असती, आहे की. तर मग हे 2/3 tan इनव्हर्स 1/3 हेच त्याचं फायनल आन्सर, कारण की 0 मायनस झाल्यावर काही फरक पडत नाही. हे आलं त्याचं आन्सर.